नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 8वा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट. केंद्र सरकारने संसदेत तारखेबाबत केली मोठी घोषणा. लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून संसदेत एक मोठे आणि निर्णायक उत्तर देण्यात आले. कर्मचारी वर्ग ज्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याबद्दल सरकारने सध्या कोणताही निश्चित निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की अंमलबजावणीची तारीख नंतर ठरवण्यात येईल. वित्त मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले की 8वा वेतन आयोग कधी लागू करायचा याचा निर्णय सरकार सध्या घेणार नाही. मात्र वेतन आयोगाच्या ज्या शिफारशींना सरकार मंजुरी देईल त्या लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन मंत्रालयाने दिले आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत पूर्वी चर्चा होती की 2026 पासून लागू होण्याची. 8वा वेतन आयोग लागू हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो, असे संकेत देण्यात आले होते. यामध्ये 2028-29 या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करणे, 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या 5 तिमाहींचा थकबाकी देण्याचा पर्यायही विचाराधीन होता. मात्र मंत्रालयाच्या ताज्या निवेदनात कोणत्याही विशिष्ट तारखेची पुष्टी करण्यात आलेली नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 18 महिन्यांचा अहवाल सादर करावा लागणार आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार 8वा वेतन आयोगाच्या स्थापना तारखेपासून म्हणजेच 3 नोव्हेंबर 2025 पासून 18 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करेल. आयोगाला यापूर्वी अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले आहे. याचसोबत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किंवा निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाईची मुदत मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 8व्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर सरकारी तिजोरीवर आर्थिक बोजा वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जर 8वा वेतन आयोग 2028-29 या आर्थिक वर्षात लागू झाला तर त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम होईल. याच्या अंदाजानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारांवर एकूण 4 लाख कोटी रुपयांचे आर्थिक बोजा पडू शकतो आणि जर तिमाहीची थकबाकी जोडली गेली तर ही रक्कम सुमारे 9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.